पाहिजेत की नाही? अरविंद सावंत तुमचं काय म्हणणं? मला असं वाटतं की त्यांनी पहिली गोष्ट अण्णांबद्दल जो आदर संबंध देशात निर्माण झालाय त्या वलयाचा एका चांगल्या उद्दिष्टासाठी या सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे. त्यांनी एक धैर्य घेतलंय, उद्दिष्ट धरलेलं आहे. तोच जोपर्यंत त्याचा खरं तर ते इट इज अ एंडलेस जॉब. भ्रष्टाचार निर्मूलन ही काही एका दिवसाची चळवळ नव्हे. उद्या अगदी जनलोकपाल बिल जरी आलं, अगदी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आलं, तरी भ्रष्टाचार संपेल असं त्याचा अर्थ होत नाही. आणि म्हणून या उद्दिष्टांसाठी आलेल्या टीमनं कायमचं हे धैर्य लक्षात ठेवलं पाहिजे आणि वॉचडॉग सारखं काम केलं पाहिजे. ते सोडून जेव्हा तुम्ही डायव्हर्ट होता, जरा बाजूला जाता, तेव्हा बाजूला नुसते जात नाहीत तर मूळ विषयाला सोडून आपण वेगळ्या विषयावर बोलतो. त्यातही त्या विषयावरचं भाष्य हे देशाला धोका देणारं भाष्य जेव्हा होतं तेव्हा त्याची गंभीर दखल घ्यावी लागते. आणि म्हणून आता जसं भंडारी म्हणाले की त्या टीममध्ये कोण बसलेत, तेव्हा काल भूषण या संदर्भात असं बोलले, त्याबरोबर एक राष्ट्रप्रेमी माणूस दुखावला जातो. त्याला यार यांच्यावर कसं ठेवायचं, इकडे एक बोलतात तिकडे वेगळंच बोलतात, आमचा देश तोडायला निघाले. पण तुमचं मूळ उद्देश होतं ते भ्रष्टाचार, ते बाजूलाच जातं ताबडतोब. आणि म्हणून मगा पण मी म्हणालो की अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी ज्याला म्हणतो आपण, वैयक्तिक अस्तित्व आणि वैयक्तिक विचारधारा जर राहिली, 22 संघटना एकत्र नाही राहिल्या, तर मग मूळ उद्दिष्टांसाठी टीमचं ताबडतोब विस्कळीतपणा येणार आहे. आणि तो मोठा धोका आहे. तो धोका टाळायचा असेल तर मला असं वाटतं की अण्णांनी आता चांगलं सांगितलंय की आमचं एकमेव उद्दिष्ट आहे जन लोकपाल बिल. बस तेवढंच एक काम प्रामाणिकपणे करावं. त्याला समर्थन सगळे जग देत आहे, सगळी जण देत आहेत, काँग्रेस पण देत आहे. आता काँग्रेस द्यायला लागलं वर, आणखी त्यांना आणखी ते मोठं कोणाला वेडं ठरवायचं हे पण ठरवायला लागले ते आता. त्यामुळे बरं आहे त्यांनी आता मगाशी म्हटलं आता वेड्याचं सर्टिफिकेट कोणाला देऊया, म्हणजे हरीश रोगेंना आता हे नवीन आणखी तोही एक शोध लागलाय. तो चांगली गोष्ट आहे, ते लागू दे, त्यांना काय करायचं. पण मूळ मुद्दा हे काम, हे धैर्य